अहमदनगर शहरामध्ये उद्या ओबीसी एल्गार मेळावा मोठ्या प्रमाणात घेण्यात येणार आहे। त्याची जयंती तयारी आपण पाहू शकता कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे। ही सर्व तयारी मेळाव्यासाठी आहे। ओबीसी समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात मेळावा घेण्यात येणार आहे। तरी आपण आयोजकांसोबत थेट चर्चा करूया की कशा पद्धतीचं नियोजन आहे, कशा पद्धतीचं ओबीसी मेळाव्यामध्ये सगळं नियोजन करण्यात आलं आहे। नमस्कार सर, कशा पद्धतीने आपलं नियोजन करण्यात आलेलं आहे? उद्या हा मेळावा क्लेरा ब्रूस हायस्कूल मैदानावर होत आहे आणि या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ओबीसी बांधव हजेरी लावणार आहेत। या मेळाव्यामध्ये हा 35 एकराचा परिसर आहे आणि यामध्ये येणाऱ्या ओबीसी बांधवांसाठी बैठकीची व्यवस्था करण्यात आलेली आहे। अद्ययावत स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि जे बाहेरगावून ओबीसी बांधव येणार आहेत त्यांच्यासाठी नाश्ता आणि चहा पाणी याची व्यवस्था इथल्या सकल ओबीसी समाजातर्फे करण्यात आलेली आहे। साधारण किती ओबीसी समाजाची संख्या राहणार आहे? साधारणतः लाखोच्या संख्येने ओबीसी या ठिकाणी येतील असा आमचा अंदाज आहे। आणि सर्वात प्रमुख म्हणजे कोणते कोणते नेते मंडळी या ओबीसी समाज मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे? या ओबीसी मेळाव्यासाठी प्रामुख्याने ओबीसींचे नेते राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, तसेच आमदार गोपीचंदजी पडळकर, माजी मंत्री महादेवजी जानकर, माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, तसेच मुस्लिम ओबीसी नेते शब्बीर अन्सारी, 12 बलुतेदार महासंघाचे राज्याचे प्रमुख कल्याणराव दळे, तसेच सत्संग मुंडे, पीटी बंजारा समाजाचे नेते पीटी चव्हाण आदी मान्यवर या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत। या मेळाव्यासाठी जे प्रामुख्याने मागण्या तुम्ही करणार आहेत ते कोणत्या कोणत्या असतात? या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने आमची मागणी पूर्वीपासून राहिलेली आहे। मराठा समाजाला आरक्षणाला आमचा कायम पाठिंबा राहिला, परंतु मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी सातत्याने शासनाने आम्हाला ग्वाही दिलेली होती। परंतु सद्य परिस्थितीत मात्र वेगवेगळे आंदोलनं आणि त्या वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारने घेतलेली भूमिका यामुळं ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे, अन्याय झाल्याची भावना आहे आणि त्याबाबत ज्या हरकती घेण्याचं संधी राहिलेली आहे ती संधी घेतली जाणार आहे आणि मोठ्या प्रमाणात निघालेल्या अध्यादेशाला हरकती घेतल्या जाणार आहेत। निश्चितच या हरकतीनुसार सरकारला ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडण्याचं काम ओबीसी समाज बांधव करणार आहे। कॅमेरामॅन अरबाज सय्यद सोबत अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24 अहमदनगर।